तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आम्ही गेलतो व्हॉलीबॉल खेळायला. मग सगळी जमली होती तिथं. तिने आपला बॉल टेस्ट करत होता, नवीन बॉल आणला होता. आपलं स्वस्तिकान मंथनचं काय तर टाईमपास चालूच होता. त्यानंतर मग आपले बैलगाडा शर्यत प्रेमी ध्रुवंकुर दौंडकर तिथं आले. त्यांचं मग ग्राउंडवर गेलो आम्ही. ग्राउंडवर जाताना मग जरा एक व्हिडिओ घेतला. म्हणलं शेट कसे चाललेत दाखवा तुम्हाला. ग्राउंडवरती गेल्यावर बघा लगेच बॉल घेऊन टाईमपास चालू. टाईमपास म्हणजे वॉर्मअप करत होते. काय विषय नाही, टीम पाडोस तर असंच असतं. यांचा बघा वॉर्मअप चालू झाला. त्यानंतर मग कृष्णा आणि 2G पण आले. त्यांचा पण एक व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग आम्ही टीम पाडाय बसलो होतो. सगळीजण सेटर वगैरे सगळी मागत होते. टीम पाडून झाल्यावर मग गेम झाली चालू. गेम चालू झाल्यावर मग बैलगाडा प्रेमी एकदम तापले होते ध्रुवंकुर. त्यानंतर मग त्यांची टीम एकदम जरा पुढं होती. काय सर्व्हिस चुकून बाहेर गेली वाटतं पुढच्या टीमवाल्यांची. त्यानंतर मग हा बघा आपला कृष्णा कसा उभा राहिलाय. हाईट छोटी आहे ना, त्यामुळे जरा उभा राहून बघतोय, खाली बसलं की दिसत नाही. त्यानंतर मग आमची पण जरा मॅच चालू झाली. मॅच चालू झालं मग चिन्हही तापला होता आणि कृष्णाने दिला स्मॅश ठेवून. कृष्णा बी चांगले पॉईंट काढतंय, चांगलं खेळत होतं एकदम. त्यानंतर मग दुसरी पण मॅच चालू झाली. दुसरी मॅच पण एकदम जोरात चालू होती. मग नंतर संध्याकाळ व्हायला आली. म्हणलं आता घरी जाऊ. आम्ही मॅच संपवून मग घरीच चाललो होतो. शेवटचीच मॅच होती ही. चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.